नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 40. मागच्या भागात आपण पाहिले निकिताने आरवचा नंबर डिलीट केला आणि ऋतिकाला मोबाईल परत केला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दोघी सकाळी शॉपिंगला गेल्या आणि संध्याकाळी ती आपल्या माहेरी शिरोळीला 2 दिवसांसाठी गेली. आता बघूया पुढे. निकिता आलेली बघून आईला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिच्यासाठी बनवायच्या पदार्थाची यादी आणि तयारी आधीच झाली होती. त्या तिला सगळं खाऊ पिऊ घालत होत्या. श्रीधर आपल्या बायकोची चाललेली गडबड आणि लेकीचा असलेला प्रसन्न चेहरा बघत होते. आई अगं बस ना, गेल्या 2 तासात तू मला काय काय खाऊ घातलं आहेस. पोटाचे 12 वाजतील. अजून नको ना काही. बाबा सांगा ना हिला, अजून आहे मी 2 दिवस. पण तू जर सारखंच काही घालणार असशील तर मात्र मला लवकर निघावे लागेल. निकिता आईवर खोटं खोटं रुसत बोलली. तू मस्त जाशील, पण मी जाऊ द्यायला हवं का? एकतर इतक्या दिवसांनी आलीस आणि वरती काय, त्या क्लासमध्ये गेल्यापासून फोनवर पण नीट बोलणं होत नाही. काय गरज आहे तुला आता अभ्यासाची? सगळंच तर आहे. शिवाय तुझ्या मामीने सांगितल्याप्रमाणे तू त्यांच्या कंपनीची काही टक्क्यांची मालकीण पण आहे. मग कशाला उगाच ताण पाडून घेतेस? आई तिला हलकेच रागवत बोलली. बाबा समजवा हा हिला, किती वेळा सांगायचं मला नाही त्यांच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट. माझं स्वप्न वेगळं आहे. उगाच सारखं उठून तेच तेच सांगते. माझ्या घरच्यांना माझ्या अभ्यासाचा काही प्रॉब्लेम नाही आणि हिचं बघा सारखं चालू असतं, काय गरज आहे काय गरज आहे. ती तक्रारीच्या सुरात बोलली. श्रीधर दोघींची नोकझोक बघून हसले आणि तिच्या आईला बोलले, अगं बस आता एका दिवसात तिला किती खाऊ घालणार. आणि आपण तिच्या स्वप्नांच्या आडी यायचं नाही असं ठरलं होतं ना. आणि तिच्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही तर तू का तिच्या मागे लागली आहेस? तुम्ही दोघं बापलेकं काय करायचं ते करा. तुम्हाला तर माझं म्हणणं पटतच नाही. त्या तणतणत किचनमध्ये निघून गेल्या. या आईचं काही होणार नाही अशा आविर्भावात तिने त्या गेल्या तिकडे पाहिलं आणि श्रीधर तिच्या मनातलं ओळखून मोठ्याने हसले. हसा तुम्हा तिघा बापलेकांना माझ्यावर फक्त हसताच येतं. मी आपली सगळ्यांची काळजी करते आणि तुम्ही माझ्यावर हसता. त्या जरा मोठ्याने आणि रागात बोलल्या. काय झालं मासाहेब, आम्ही काही न करता आमच्यावर हे तिखट तीर का मारले जात आहेत? गुंडू बाहेरून येत त्याच्या नेहमीच्या फनी अंदाजात म्हणाला. ए बाबा ये, तुझीच कमी होती, त्या भडकत बोलल्या. तसं श्रीधर सांभाळून घेत बोलले. गुंडू तू आता बाहेरून आला, फ्रेश हो आणि तुझं काय ठरलं ते निकिताला सांग. श्रीधर म्हणाले. तिला काय सांगायचं आहे बाबा? माझं जिजूंशी बोलणं झालं आहे. सांगितलं मी त्यांना काय सांगायचं ते. तो निकिताला इग्नोर करत बोलला. निकिता त्याच्याकडे रागाने आवासून बघत होती. तिने पटकन त्याचा कान पकडला. अगं ये सोड गं, दुखतो कान, सारखी काय माझ्या कानावर येते. गुंडू कळवळत बोलला. सोडणार नाही. काय बोललास तू? मला काय सांगायचं? जिजूच्या चमच्या, तुझा आतापर्यंतचा अभ्यास घ्यायला ते आले होते का? आला मोठा त्यांना सांगणारा. तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं, पण आत्ता अजिबात देणार नाही. घे तुझ्या जिजूकडून, ती चिडत बोलली. हे बघ तू शांत हो, चिडू नको, गुंडू म्हणाला. आता मला मस्का मारू नकोस, मी देणार नाही. त्यांनी दिलं तर घे, निकिता गाल फुगवून बोलली. मी तुला काही मस्का मारत नाही. तसंही रिझल्ट लागला त्याच दिवशी जिजूंनी मला गिफ्ट पाठवलं होतं. तुझ्यासारखं नाही आत्ता आलीच गिफ्ट घेऊन. मी तर तुला यासाठी शांत हो म्हणत होतो की आमच्या घराची सवय मोडली आता तुझ्या रुसण्या आणि चिडण्याची. त्यामुळे शांततेने घे. तो फ्रेश व्हायला जाता जाता परत तिला चिडवत बोलला. गुंड्या, ती रागाने घुसपुसत ओरडली. निकिता अगं किती चिडतेस, खेचतो आहे ना तो तुझी. पहिलं पण असंच चिडवत होता तो तुला. आजच काय इतकी रिॲक्ट होत आहेस? तुझ्यातला समजूतदारपणा कमी होतोय बरं. श्रीधरराव म्हणाले. बाबा तुम्हा सगळ्यांना ना आता फक्त आरवच दिसतात. माझं तर कुणाला कौतुकच नाही. नुसते आरव जपता सगळे. मी या घरची मुलगी आहे की ते हेच समजत नाही. निकिता नाराज होत बोलली. अगं तसं नाही, घेतो तो सगळ्यांची काळजी अगदी तुझ्यासारखी. जावयापेक्षा मुलग्याप्रमाणे वागतो. जसं तू तिकडे सुनेपेक्षा मुलीसारखी राहतेस तसं. जयवंतरावांच्या तोंडात ऋतिका आणि आरवपेक्षा आता तुझंच जास्त नाव असतं. मग त्या दोघांनी पण असंच चिडलं पाहिजे का? श्रीधर तिला समजावत बोलले. मला काय वाटतं माहीत आहे का? तुझ्या अशा चिडण्याला वैतागून जिजू लगेचच युकेला गेले असतील. गुंडू परत तिची खेचत बोलला. पण यावेळी मात्र निकिता थोडी शांत झाली आणि मग परत हसत बोलली. हो, ते इतके वैतागले होते की त्यांच्यासोबत जाण्यासाठी त्यांनी माझं पण तिकीट काढलं होतं. ती डोळे बारीक करत बोलली. म्हणजे तू पण जाणार होतीस? जाशील ना? या परीक्षा काय नंतर पण दिल्या असत्या तर चाललं असतं की, गुंडू म्हणाला.
तुला काय नाही कळणार, सोड. तुझ्या छोट्या मेंदूला ताण नको देऊ. हे घे तुझं गिफ्ट, बघ आवडतं का, निकिता म्हणाली. ए थांब, जिजूंनी दिलेलं पण आणतो. तुझीच वाट पाहत होतो. अजून खोलले नाहीत ते. गुंडू एक्सायटेड होत बोलला. आरवने दिलेल्या गिफ्टचा बॉक्स घेऊन तो हॉलमध्ये आला. सगळे काय गिफ्ट आहे बघायला त्याच्या आजूबाजूला बसले. निकिताने त्याला छान 2 ते 3 ड्रेस आणि पॉकेट आणले होते. पण आरवने दिलेला बॉक्स ओपन केला आणि निकितासही सगळ्यांचे डोळे विस्फारले. बॉक्समध्ये त्या सगळ्या वस्तू होत्या ज्या एका टीनएजरला कॉलेज लाईफमध्ये लागते, आणि तेही सगळे ब्रँडेड शूज, गॉगल, बॅग, ड्रेस, बेल्ट, पॉकेट, परफ्यूम. इतकंच नाही तर त्याच्यासाठी मोबाईल पण पाठवला होता. सगळं खूप छान पण एक्सपेन्सिव्ह होतं. ताई ऐक ना, हे बघ, तू आणलेलं मी घेतो, पण हे बाकीचं खूप महाग आहे आणि UK बनलेलं आहे. हे मी नाही घेऊ शकत. तू प्लीज जिजूबरोबर बोल. तो पण निकिताचा भाऊ होता, त्यामुळे त्याला ते घेणं पटलं नव्हतं. हा आरवच्या प्रेमाखातर त्यातलं एखादं ठेवून घ्यायला तो तयार होता, पण सगळंच नाही बोलला. पण निकिताला आता त्याची सवय होती, त्यामुळे तिला त्याचं फारसं काही वाटलं नव्हतं. पण इतकं बघून पण गुंडू हरकून गेला नाही, त्यामुळे तिला त्याचं कौतुक वाटलं. आता मला नको सांगू, तू तुझ्या जिजूंशी बोलून घे. निकिता पण आता त्याला इग्नोर करत बोलली. ठीक आहे, तू जाताना घेऊन जा. तो तिला वाकुल्या दाखवत बोलला. मी नाही जाणार घेऊन. तू आणि तुझा जिजू दोघे बघून घ्या, मला मध्ये नका घेऊ. शेवटी श्रीधरनी आरवला कॉल केला. तसं त्याने तो कॉल कट करून परत तिकडून कॉल केला. श्रीधरनी फोन स्पीकरवर ठेवला. आरव, गुंडूला तुझ्याशी बोलायचं होतं. डिस्टर्ब नाही केलं ना, श्रीधर म्हणाले. नाही हो बाबा, हे काय, आत्ताच सगळं आवरून ऑफिसमधून बाहेर पडत होतो. बोला, काय म्हणतोस गुंडू, आरव म्हणाला. जिजू, तुम्ही पाठवलेलं गिफ्ट छान आहे, त्याबद्दल थँक्यू. पण इतके एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मला नको. तुमचा मान राखण्यासाठी त्यात एखादं घेईन मी. बाकीचं ताईकडून पाठवून देतो, गुंडू म्हणाला. का, तुझी ताई तुला बोलली का घेऊ नको म्हणून? तसे असेल तर बाबा तिच्याशी बोलतील. मी बोलतो बाबांशी. ते सगळे गिफ्ट तुझ्यासाठी आहेत, ते तू अजिबात परत पाठवणार नाही आहेस. नाहीतर बघ आपल्या दोघांचं सिक्रेट मी सगळ्यांना सांगेन. 1 मिनिट, मी त्याला गिफ्टवरून काही बोलले नाही, निकिता पटकन बोलली. खरं तर तिने शांत राहायचं ठरवलं होतं, पण शेवटी ती बोललीच. हो जिजू, ताई काहीच नाही बोलली. मीच तिला म्हणत होतो की घेऊन जा, तर तिने तुमच्याशी बोलायला सांगितलं. ठीक आहे, मी घेतो, पण आपलं सिक्रेट आपल्यामध्येच हं. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत. आणि तुम्ही त्यावरून मला ब्लॅकमेल नाही करायचं. आणि जिजू, तुम्हाला माहीत नाही आहे ना मी काय करणार आहे ते? जर आत्ता सांगितलं तर आई आत्तापासून मला डिमोटिवेट करेल. तो हळू आवाजात फक्त आरवला ऐकू जाईल असे बोलला. ओके, चला मी ठेवतो फोन आता. मला एक कॉल येत आहे. बाय, टेक केअर ऑल. बोलून आरवने फोन ठेवला. निकिता 2 दिवस माहेरी राहून परत आली. ऋतिकाचं कॉलेज सुरू झालं होतं. निकिता पण रेग्युलर क्लासला जात होती. ऋतिकाच्या फोनवरून अधेमध्ये निकिताला कॉल करायची. आरव पण सगळं एन्जॉय करत होता. तो कधी एखादं सॉन्ग नाहीतर शायरी असं काही बोलायचा. तिलाही माहीत होतं की आरवला माहीत आहे ऋतिकाच्या फोनवरून असे ब्लँक कॉल करणारी ती स्वतः आहे. तरीही ती फोन करायची आणि तोही तिला जाणवून न देता तिच्याशी गप्पा मारायचा. असेच दिवस जात होते. दोघेही एकमेकांना मिस करत होते. पण आरवने यावेळी ठरवलं होतं, किती वेळ लागला तरी निकिताने स्वतः व्यक्त व्हायला हवं. त्यामुळे तो शांत होता. त्याच्यासाठी हेच महत्त्वाचं होतं की त्याला ती खूप मिस करते. आणि आता तिचा राग पण शांत झाला होता. पूर्वपरीक्षा पास झाल्यावर रिझल्ट आला. तशी तिची मुख्य परीक्षेची जोरात तयारी सुरू झाली होती. आरवला जाऊन 5 महिने होत आले होते. निकिता पहिल्या गौरीच्या सणासाठी माहेरी जाणार होती. तसंही इथे कोणी करणार नसल्यामुळे घरी गौरगणपती बसवले नव्हते. आरवच्या लग्नानंतर बसवायचं असं ठरलं तर होतं, पण हा निकिताचा पहिला मोठा सण होता. त्यामुळे पुढच्या वर्षी बसवू असं ठरवलं होतं. शिवाय आरव पण घरी नव्हता. निकिताचे बाबा न्यायला आले होते, तर निकिता त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. आरवची इच्छा होती दिवाळीपर्यंत काम आवरून परत यायचं, पण त्याचं तिथलं काम म्हणजे वाढता वाढे झालं होतं. शिवाय शिवच्या एक्झाम पण सुरू होत्या, त्यामुळे त्याने मध्ये दिवाळीत एक फेरी घरी काही दिवसांसाठी टाकायची ठरवली होती. मेन परीक्षेच्या तारखा लागल्या तसं जयवंतनी स्ट्रिक्टली निकिताला घराच्या कामापासून लांब राहायला सांगितलं. तिनेही ते आज्ञाधारक मुलीप्रमाणे ऐकलं होतं. बघता बघता दिवाळी आली. दिवाळीनंतर मुख्य परीक्षा लागणार होत्या. यावेळी राजे पाटील यांची दिवाळी जोरात होती. निकिता आरवची पहिली दिवाळी होती आणि दुसरं म्हणजे आरवच्या काका काकींनी इकडे बदली करून घेतली होती. त्यामुळे ही दिवाळी आनंदात साजरी होणार होती. निकिता पण खुश होती, कारण मोठं कोणी घरी येणार होतं
आणि आता घर भरल्यासारखं वाटत होतं. आता फक्त वाट होती ती आरवची. तो कधी घरी येणार याकडे तिचं लक्ष लागून राहिले होते. आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आरव घरी येणार होता. अरे पण हे काय? आरवच्या हातात हात घालून आलेली मुलगी कोण? निकिता शांत. उगाच रिॲक्ट नाही करायचं. व्हायचं ठरवलं ना आपण. असेल कोणी फ्रेंड, ती मनातून विचार करत मनाला समजून घालत किचनच्या खिडकीतून आरव आणि त्या मुलीला येताना पाहत होती. ऋतिकाला जशी आरव आल्याची चाहूल लागली तशी ती पटकन मेन दरवाजा ओपन करायला गेली. निकिता आणि आरवच्या काकी फराळाचं बनवत होत्या. ऋतिकाने दार उघडून त्या दोघांना आत घेतलं. निकिताने येऊन दोघांना पाणी दिलं. आरव फक्त तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन निहाळत होता. तिच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न आणि स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याची जबरदस्ती त्याला कळून आली तसं तो गालात असला. निकिता आरवचं लक्ष तिच्याकडे कधी जातं हे बघत होती. आरव तिच्या नकळत तिला पाहत होता, पण निकिताला ते समजत नव्हतं. ऋतिका, विनीताला आमच्या बेडरूम जवळची रूम दे. ती साफ होईपर्यंत तुझ्या रूममध्ये तिला फ्रेश होऊ दे, आरव म्हणाला. हो दादा, पण हिची ओळख तर करून दे, ऋतिका म्हणाली. अगं, ही माझी तिथली बेस्ट फ्रेंड आणि आपल्या त्या कंपनीतली वर्किंग पार्टनरची मुलगी आहे ही. हिचा जन्म तिकडला असला तरी तिचे आजी आजोबा महाराष्ट्रातले होते, त्यामुळे तिचं नाव मराठी आहे. पण तिला मराठी कमी बोलता येतं. म्हणजे माझ्याबरोबर असल्यापासून तर चांगलं झालं आहे मराठी तिचं. त्यामुळे तुम्ही सगळे तिच्याशी मराठी बोलू शकता. आपल्या इकडली दिवाळी पाहायची होती तिला. ते पण करतात सगळे, आपले सगळे फेस्टिवल साजरे, पण छोट्या प्रमाणात. त्यामुळे यावेळी ती माझ्यासोबत आली आहे. तो विनीताकडे बघून बोलत होता आणि निकिताला इग्नोर करत तिथून निघून गेला. ठीक आहे विनीता, चल मी तुला तुझी रूम दाखवते. आधी तू माझ्या रूममध्ये फ्रेश हो. तोपर्यंत वहिनी तू तुमच्या शेजारीची रूम स्वच्छ करायला सांग, ऋतिका म्हणाली. हो ठीक आहे, जाणाऱ्या आरवकडे पाहत ती बोलली. ऋतिका विनीताला घेऊन आपल्या रूममध्ये गेली. निकिताने नोकरांकडून रूम स्वच्छ करून घेतली आणि ती खाली येऊन आपलं काम करू लागली. निकिता, मी इथलं बघते. नाही म्हणाला सगळं तयार झालंय. जे काही थोडंफार राहिले आहे ते मी करते. तू जा. आरव खूप दिवसांनी आलाय ना, तर त्याला काही हवं नको ते पहा. फ्रेश झाला असेल तर त्यांना बोलाव खाली. जेवण टेबलवर मांडायला सांगते तोपर्यंत, काकी म्हणाल्या. नाही नको, येतील ना ते आता खाली. मी हे करते, तुम्ही फ्रेश व्हा. सकाळपासून किचनमध्ये आहात, निकिता म्हणाली. तू पण सकाळपासून आहेस ना इथे. मी फ्रेश होऊन येते, पण तू जा. किती महिन्यांनी भेटतोय तुला तो, वाट बघत असेल तुझी. आणि जा तू, काकी डोळे मिचकावत बोलल्या. निकिता लाजतच हो बोलून आपल्या रूमकडे गेली. रूमचा दरवाजा उघडताना तिची धडधड होत होती. यावेळी ती आरवशी नीट बोलायचं असं मनाशी पक्क ठरवत आत आली. आरव तिची वाट बघून नुकताच फ्रेश व्हायला गेला. तिने रूमवर बाल्कनीमध्ये नजर टाकली. आरव कुठेच दिसला नाही. तिला वॉशरूममधून शॉवरच्या पाण्याचा आवाज आला. तसेच ते बेडवर त्याची वाट बघत बसली. त्याच्याशी कसं बोलायचं या विचारात आपल्या हाताची नखं खात बसली होती. मनात चलबिचल तिच्या नखं खाण्यावरून आणि तिच्या सतत होणाऱ्या पायांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होती. आरव केव्हाचा येऊन तिला निहाळत उभा होता, पण निकिताचं मात्र स्वतःच्या विचारात लक्षच नव्हतं. तो मुद्दाम शिळ घालत आपले केस सेट करत होता, तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. नुकताच फ्रेश होऊन आल्यामुळे त्याच्या जिमने कमवलेल्या बॉडीवर पाण्याचे थेंब चमकत होते. आधीचा असणारा निमगोरा कलर आता बऱ्यापैकी फेअर झाला होता. त्यात चेहऱ्यावर ग्लो आणि आत्मविश्वास दोन्ही झळकत होते. क्लीन शेवमुळे तो एखाद्या फॉरेनरसारखा दिसत होता. तिकडचं वातावरण त्याला चांगलंच मानवलं होतं हे त्याच्यावरून दिसत होतं. ती त्याला बघण्यात हरवून गेली होती आणि तो तिचं असं त्याच्याकडे बघणं पाहून मनातच हरकून गेला होता. त्याचे हात जरी चालत असले तरी आरशातून तो तिलाच पाहत होता, अगदी तसंच जसं निकिता पाहत होती. त्याच्याशी बोलण्यासाठी आलेले शब्द तिच्या ओठातच अडकले होते. आज काही करून बोलायचं असं मनाचा हिय्या करून तिने बोलण्यासाठी तोंड उघडणार की ऋतिका आणि विनीता दोघी दारावर नोक करत उभ्या होत्या. अरे ऋतिका, ये ना. विनीताचं साहित्य रूममध्ये शिफ्ट केलंस का? आरव त्या दोघींना बघून पटकन चढचढवत बोलला. हो दादा, तुझ्या पलीकडच्या रूममध्ये केलं. तुमचं आवरलं असेल तर चला, काकी लंचसाठी वाट बघत आहे. वहिनी सर, ती निकिताच्या हाताला धरून ओढत नेतच बोलली. आत्ताच बोलणं झालंच नाही. ती मागे वळून आरवकडे पाहतच खाली गेली आणि आरव पण तिच्याकडे निर्विकार पाहत राहिला. पण मनातून तर तो खूपच सुकावला होता. कदाचित ही दिवाळी त्याच्या लाईफमधली खास दिवाळी असणार होती. निकिताने स्वतःहून त्याच्याकडे फक्त व्यक्त होण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते, पण आरवने आता थोडा भाव खायचा ठरवलं होतं. सगळे मिळून जेवत होते. जयवंत आणि यशवंत दोघेही ऑफिसमध्ये स्टाफला मिठाई वाटून 4 दिवसांची सुट्टी जाहीर करून येणार होते. सगळ्या स्टाफला तर वैयक्तिक देणं शक्य नव्हतं,
पण मोजक्या लोकांना देऊन बाकी स्टाफला पोहोचली की नाही हे पाहणं आवश्यक होतं. त्यासाठी ते प्रत्येक प्लांटवर स्वतः जात असत. दरवर्षी आरव पण सोबत असायचा, पण यावर्षी तो नसला तरी यशवंत होते सोबत. आरव, मी काय म्हणते, मला माहीत आहे की तू प्रवासातून आला आहेस तर थकला असणार, पण निकिताने अजून शॉपिंग केली नाही. शिवाय आपल्या पाहुण्यांना अजून आपण दिवाळीसाठीचे गिफ्ट पण नाही आणले. तू पण आजच आलास तर तुझ्यासाठी पण काही घ्यायचं असेल ना, तर तू आणि निकिता दोघेही शॉपिंग करून छान फिरून या. तिला पण थोडं मोकळं वाटेल आणि तुम्हाला वेळ पण मिळेल, काकी म्हणाल्या. काकी असं बोलल्या तसं निकिताचा चेहरा थोडा खुलला, कारण शॉपिंग म्हणजे 2 ते 3 तास किंवा त्याहून जास्त वेळ जाणार होता. तिला आरवसोबत क्वालिटी टाईम घालवता आला असता, पण पुढच्या क्षणी तिचा हिरमोड झाला ते आरवच्या बोलण्याने. हो काकी, चालेल. त्यानिमित्ताने विनीताला कोल्हापूर पाहता येईल. इथलं कल्चर पण समजेल तिला. आरव निकिताकडे तिरकाट कटाक्ष टाकत बोलला. निकिताचा चेहरा पडला होता. काकी, मी काय म्हणते, तसंही लग्नात घेतलेलंच खूप आहे, तर मला काही नकोय. मी जात नाही शॉपिंगला. त्यांना जायचं असेल तर जाऊ दे. निकिता ओठ तिरपे करत बोलली तसं आरव गालात हसला. कोणाला काय नको आहे? निकिता, तुझी पहिली दिवाळी आहे ना, आणि तू आरवबरोबर शॉपिंगला जाणार म्हणालीस म्हणून ऋतिकासोबत गेली नाहीस ना, मग आता नाही का बोलत आहेस? पटकन तयार व्हा आणि बाहेर पडा. तसंही खूप लेट झाला आहे. आता मनासारखे कपडे मिळणं कठीण आहे, तरी घेऊन या कितीही वेळ लागला तरी, जयवंत बाहेरून येत बोलले. आरव पटकन उठून बाबा आणि काकांच्या पाया पडला. आरव, कसा झाला प्रवास? यशवंत, नीट झाला काका. तुम्ही फ्रेश होऊन या, जेवायला ताट घेते, काकी म्हणाले. नाही, तुम्ही जेवा. आम्ही दोघे ऑफिस कॅन्टीनमध्ये खाऊन आलो आहे. आज दिवाळीसाठी सगळ्या एम्प्लॉईजना ट्रीट असते ना, तर आम्ही तिथेच लंच केला, जयवंत म्हणाले. निकिता, चला आवरा, आपण शॉपिंगसाठी बाहेर जातोय, आरव म्हणाला. दादा, वहिनी, मी पण, ऋतिका म्हणाली. अगं, आता सगळं कोल्हापूर घरी घेऊन येणार का? किती ती शॉपिंग? काकी ऋतिकाला दटावत बोलल्या. काकी, घेत नाही ग काकी, पण हे सगळे गेल्यावर बोर होईल ना, मी म्हणून जाते. असं बोलून ती आपला आवरायला आपल्या रूममध्ये गेली. निकिता, जा बाळ, आवरून घे, काकी म्हणाल्या. निकिता नाराज मनाने उठून गेली. थोडं निराशेनेच ती तयार होत होती. आरवशी कधी बोलणं होईल ह्याच विचार तिच्या डोक्यात सतत चालू होता. आपलं सगळं आवरून ती बाहेर आली तर आरव ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. त्याच्या शेजारी विनीता बसली होती आणि मागे ऋतिका बसली होती. वहिनी, चल पटकन, नाहीतर वेळ होईल. रात्री लाईटला कपड्यांचे कलर नीट ओळखून येत नाहीत, ऋतिका म्हणाली. ती हम्म बोलून हसतच ऋतिका शेजारी बसली. गाडी, ऋतिका आणि विनीताच्या गप्पा सुरू होत्या. निकिता विचारात हरवली होती तर आरवला तिच्यावर सेट केलेला आरशात पाहत होता. तिच्या डोळ्यातून तिच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज लागताच त्याला हसायला येत होतं. निकिता, अजून किती वेळ घेणार आहेस बोलायला? फक्त तुझ्यासाठी 4 दिवसांसाठी आलोय. आता तरी व्यक्त हो ग. बाकी सगळं राहू दे, तू फक्त माझ्याशी मोकळं बोल, तितकाच बस आहे मला. तुझ्या येणाऱ्या ब्लँक कॉलमुळे मी किती सुखावलं आहे तुला माहीत नाही. तुझ्या येणाऱ्या प्रत्येक श्वासागणिक तुला माझी असणारी ओढ जाणवते. तू माझी माफी मागावी असं मी म्हणणार नाही, पण निदान नीट बोल, इतकंच माझं मत आहे. आरव तिच्याकडे आरशात पाहत स्वतःशीच बोलला. दादा, अरे तू नंतर वहिनीला बघत बस, पुढे बघून गाडी चालव, आम्हाला शॉपला जायचं आहे, वरती नाही, ऋतिका हसत बोलली. तसं आरवने समोर बघत गालात हसत आपल्या केसांवरून हात फिरवला. पण निकिता तर तिच्या विचारात होती. आरव बरोबर झालेल्या विनीताचा तिला प्रॉब्लेम नव्हता. तिला त्याच्याशी बोलायला वेळ भेटत नाही हा प्रॉब्लेम होता, आणि आता तिला जास्त वेळ घ्यायचा नव्हता. पण आरव तिला इग्नोर करत होता याचं तिला दुःख होतं. ऋतिकाने तिला हलवलं तसं ती भानावर आली. सगळे शॉपमध्ये गेले. आरव विनीताला शॉपिंगला मदत करत होता आणि निकिता आरव तिच्याकडे कधी बघतो याची वाट पाहत होती. शॉपिंगमध्ये तिचं लक्ष नव्हतं. वहिनी, तुला काही पसंत पडत नाही का? ऋतिका म्हणाली. अगं, तसं नाही, म्हणजे बघ ना, उद्यापासून दिवाळी आहे. आता कपडे खरेदी केले तरी लक्ष्मीपूजनला लगेच तयार होऊन भेटणार नाही ना. आणि बघ ना, लग्नातल्या खूप साड्या आहेत, त्या मी एकदा पण नाही वापरल्या, पण त्या तयार आहेत ना, तर त्याच वेअर करते, निकिता म्हणाली. हो चालेल, म्हणजे बरोबर आहे तुझं. आपण एक काम करू, आपण ज्वेलरी आणि बाकी एक्सेसरीज घेऊयात. हे दोघे बघू देत त्यांना काय हवं नको ते. चल तिकडे जाऊयात. आणि एक काम करूयात, साडी राहू देत, आपण तुझ्यासाठी ड्रेस घेऊयात, जे नंतर उपयोगी पडतील. म्हणजे साडी पण घे, पण तू म्हणतेस ते पण खरं आहे की तुला ती तयार होऊन लगेच भेटणार नाही. त्यापेक्षा एक काम करूयात, आपण जरा वेगळं काहीतरी घेऊ. चल. ती निकिताला घेऊन गेली. आरवला कळलं होतं की निकिताचा मूड नाही, त्यामुळे तिने खरेदी केली नाही. त्याने स्वतः तिच्यासाठी छान साडी घेतली आणि ती अर्जंट बेसिसवर तयार करायला दिली. त्याला या कामात हेल्प करायला ऋतिका होती.
तिकडे आरवने पाठवलेल्या साडीच्या फोटोवरून ऋतिका निकिताला बांगड्या आणि मॅचिंग एक्सेसरीज घ्यायला फोर्स करत होती. ऋतिका, अगं कशाला घेतेस हे सगळं? कशावर मॅच तर होणार आहे का? उगाचच आवडलं म्हणून खरेदी करायचं का? त्याचा वापर तर व्हायला हवा ना, निकिता म्हणाली. अगं असू दे गं, हे बघ, हे एक तर तू दिवाळीत काय घालणार हे तू ठरवलं नाहीस, मग कसं करणार ना? आणि ही डिझाईन बघ ना, किती छान आहे आणि या सगळ्यात हेच छान दिसत आहे, म्हणून घेऊयात. आणि निकिता, हे सगळं आता घेऊयात आणि नंतर आपण याच्यावर मॅचिंग ड्रेस किंवा साडी घेऊयात. काय म्हणतेस? ऋतिका हसत बोलली. आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच.